अभिवादन स्वीकार करा इंजिनियर तुषार ओमाळेचा. मंडळींनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पुतळे बसवण्यावरून प्रचंड रणकंदन माजलेला आहे. म्हणजे सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा असेल, भूमपरांडा असेल किंवा बुलढाण्यातील चिखला असेल आणि इतरही ठिकाणी असेल, आणि या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसवायचे, काढायचे. मग त्यासाठी या जातीच्या लोकांनी यायचं, त्या जातीच्या लोकांनी यायचं, या जातीच्या लोकांनी त्या जातीच्या लोकांना शिव्या द्यायचा, त्या जातीच्या नेत्याने या जातीच्या नेत्याची आई बहीण काढायची. मग या जातीच्या लोकांनी तिकडच्या महापुरुषांना कमी लेखायचं, तिकडच्या लोकांनी इकडच्या महापुरुषांना कमी लेखायचा. असा सगळा धिंगाणा आणि नंगानाच महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि लोक सुद्धा त्या फ्लो मध्ये येत आहेत, सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत, धडाल शिव्या देत आहेत त्या महापुरुषांना, त्या जातीच्या नेत्याला, त्या जातीलाच शिव्या देणं सुरू आहे. हे सगळं मी बघत होतो आणि म्हणून मला असं वाटलं की याच्यावरती आपण बोललं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आधीच महाराष्ट्रामध्ये हजारो पुतळे आहेत, महापुरुषांचे आहे, स्वातंत्र्य सैनिकांचे आहे, संतांचे आहेत. पण आधीच असलेल्या पुतळ्यांची काळजी घेण्याची आपली लायकी नाही आणि आम्हाला नवीन पुतळे बसवायचे. मी असं का म्हणतो? कारण मी बघितलं वर्ध्यापासून तर व्याख्यानाला मी महाराष्ट्रभर जेव्हा जातो किंवा गेलेलो आहे, मी अनेक पुतळे बघितले. ते पुतळे धुळीने माखलेले आहेत, त्याच्यावरती पाखरं असतात आणि त्याच्याकडे कोणीही ढुंकूनही बघत नाही. म्हणजे वर्षातून 2 दिवस जयंती आणि पुण्यतिथी सोडलं तर त्या दिवशीच फक्त हे पुतळे स्वच्छ होतात. आणि ते करतं कोण? स्थानिक प्रशासनाची लोक येऊन ते पुतळे स्वच्छ करतात, धुतात आणि मग आपली लोक जाऊन तिकडे हारबिरे टाकतात आणि तिकडे फोटो बिटो काढून सोशल मीडियावरती पोस्ट करतात. ही आपली लायकी. आणि मग ही जी लोक ज्यांना पुतळ्यांसाठी संघर्ष करायचा आहे, ज्यांना महापुरुषांवरती प्रचंड प्रेम उफाळून आलेलं आहे, म्हणजे हा आवारे असेल, पडळकर असेल किंवा तो हाके वगैरे असेल, लक्ष्मण हाके, ही लोक एवढ्या वर्षापासून जर सार्वजनिक जीवनात आहेत, तर यांनी असलेले यांच्या गावातले शहरातले पुतळे कधी स्वच्छ केले का? शिवाजी महाराजांचं असेल, बाबासाहेबांचं असेल, अहिल्यामाईंचं असेल, अजून कोणाचे असेल, यांनी केले स्वतः जाऊन पुतळे कधी स्वच्छ? कधी पाहिलं यांचे फोटो बिटो व्हिडिओ तुम्हाला दिसले? किंवा जे लोक या पुतळ्यांवरून एकमेकांना शिव्या घालत आहेत, एकमेकांची आई बहीण काढत आहे, हे लोक कधी तुम्हाला दिसले? हे दिसणार नाही, हे करतच नाही. यांना महापुरुषांवरती काही प्रेम भीम आहे किंवा फार त्यांना असा उफाळा बिफाळा आलेला नाहीये. हे जी काही जमात आहे, ज्याच्यासाठी ज्यांनी रणकंदन माजवलेलं आहे, यांना महापुरुषांसोबत काही घेणं देणं नाही. परंतु यांना या माध्यमातून समाजामध्ये दुही पेटवून आपल्या जातीची लोक आपल्या पाठीमागं राजकारणासाठी आणि स्वतःच्या काही व्यावसायिक फायद्यांसाठी उभी करायची, आणि त्याला आपण सगळे बळी पडतोय. हे सगळं दुर्दैव आहे. पण याच्या मागून आणखी मला एक गोष्ट अशी विचारायची आहे की ठीक आहे, महापुरुषांचे पुतळे बसवायचे आहे, बसवले पाहिजे काय? तर बसवले पाहिजे, चांगली गोष्ट आहे, त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. पण ज्या महापुरुषांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजामध्ये लख प्रकाश पसरवला, त्या महापुरुषांचे पुतळे रात्रीच्या अंधारात चोरासारखे बसवायचे, भुरट्यासारखे बसवायचे, फायबरचे पुतळे बसवायचे. हा कोणता महापुरुषांचा सन्मान आहे? हा कोणता महापुरुषांचा आपण अनुयायी असल्याचा पुरावा आहे? अरे हा महापुरुषांचा अपमान आहे, फायबरचा पुतळा बसवतात रात्रीच्या अंधारात, भुरट्यासारखा, चोरासारखा. लाज वाटत नाही तुम्हाला? आणि त्यांना समर्थन करणाऱ्यांना लाज वाटत नाही? हे आमचं महापुरुषांवरती प्रेम आहे. अरे करायचं असेल ना तर असा उजळ माथ्याने दिवसाला भली मोठी अशी चांगली टोलीजंग पुतळे उभे करा ना तुम्ही, मोठमोठ्याली, काय हरकत आहे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे पुतळे कुठे उभे करायचे आम्हाला? शासनाच्या जागेत किंवा अतिक्रमण करून. अरे तुमच्या धमक असेल, हिंमत असेल, एवढंच जर तुमचं या महापुरुषांवरती प्रेम उफाळून आलं असेल ना, स्वतःच्या शेतात जागा द्या, स्वतःचा प्लॉट द्या किंवा करा पैसे जमा, घ्या जागा विकत आणि उभा करा पुतळा स्वतःच्या पैशाने. उभा करा आणि उभा नका करू नुसतं, त्याची काळजी घ्या, मंडळ बनवा त्याचं आणि दर आठवड्याला नंबर लावा. दर आठवड्यात 1 दिवस याने अमुक व्यक्तीने जाऊन तो पुतळा स्वच्छ करावा. तर पुतळे आपण उभे केले पाहिजे. आणि हे जर आमच्याकडनं होत नसेल ना, तर आपण हे पुतळे उभे करायच्या भानगडीत पडू नये, कारण आमची ती लायकी नाही. आणि बरं का पुतळे उभे करायचे कशासाठी उभे करत असतात पुतळे? की या महापुरुषांचा पुतळा बघून, अमुक महापुरुषाचा पुतळा बघून समाजाला, लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी. आम्ही काय प्रेरणा घेतली? ही एकमेकांच्या
जातीच्या विरोधात वापरण्यासाठी, दंगली पेटवण्यासाठी, द्वेष पसरवण्यासाठी ही प्रेरणा घेतली मी महापुरुषांकडनं. अरे घ्यायचं असेल विचार घ्या ना. त्या महापुरुषांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही आचरण केलं, जे काही कार्य केलं, त्याचं ते आपल्या आयुष्यामध्ये उतरवणं आपल्या कृतीमध्ये. अरे समाजामध्ये तसाच बदल घडेल, समाजामध्ये क्रांती येईल. तुम्ही शिवाजी राजांचा, बाबासाहेबांचा, फुलेंचा, शाहूंचा, गाडगेबाबांचा, अहिल्यामाईंचा घ्या ना. तुम्हाला कोणाचा विचार घ्यायचा? ज्यांनी लोकांसाठी काम केलं, सामान्य माणसाचं दुःख दारिद्र्य दूर केलं, मानवतावादी विचार जपला, त्या सगळ्या महापुरुषांचे विचार घ्या. समाजामध्ये क्रांती, समाजामध्ये बदल घडेल. पण तुम्हाला ते करायचे नाही, कारण तुम्ही भोरटे आहात. तुम्ही महापुरुषांच्या विचारांना कलंक लावणारी लोक आहात आणि म्हणून तुम्हाला ते सगळं दिसतं. म्हणजे हा आवारे असेल किंवा हा पडळकर आणि हा लक्ष्मण हारके असेल, हे सगळे बदमाश, आणि या सगळ्यांवरतीच कारवाई झाली पाहिजे. कारण यांना या महापुरुषांच्या पुतळ्याच्या आडून स्वतःचा टीआरपी वाढवायचा आहे. मात्र आम्ही शान असलं पाहिजे, आम्ही हुशार असलं पाहिजे, आम्ही जागरूक असलं पाहिजे. आम्हाला ते जे पडदे दिसतात ना समोर, ते पडदे बाजूला करत 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 शेवटचं ते जे दिसतं ना ते बघता आलं पाहिजे. तेवढी कुवत आमच्यामध्ये असली पाहिजे. हे का होतंय, कोण घडून आणतंय, याच्या मागचा उद्देश काय आहे, हे करून आम्हाला काय मिळणार आहे? बरं, त्या 2, 3, 4, 5 गावांमध्ये झाले ठीक आहे, पण सोशल मीडियावरती कशाला तुम्ही आभारी करताय? काय गरज आहे तुम्हाला? त्यामुळे असं करू नका. हा महाराष्ट्र सर्वांचा महाराष्ट्र आहे. सर्व महापुरुषांनी हा महाराष्ट्र उभा केलेला आहे, घडवलेला आहे, आणि यांची सर्वांना गरज आहे. सर्व समाजाला या सर्व महापुरुषांची गरज आहे. त्यामुळे सर्व महापुरुषांचे विचार, ज्यांनी समाज कल्याणाचा ज्यांचा विचार आहे, लोक कल्याणाचा विचार आहे, ज्यांचा समतावादी विचार आहे, त्या महापुरुषांचे विचार घ्या. एकदा पुतळे उभे नाही केले तरी चालेल, घरात फोटो नाही लावला तरी चालेल, त्यांचे विचार घ्या, ते विचार आचरणात आणा. हीच महापुरुषांना खरोखर श्रद्धांजली असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. मी जे काही बोललो ते तुम्हाला पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.